नमस्कार, मी स्वप्नाली आणि स्वप्नालीच रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर सगळ्यात आधी माझ्या सर्व सबस्क्रायबरचं थँक्यू, ज्यांनी मला इथेपर्यंत पोहोचवलं. आणि आपल्या इथे 300 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहे. सो थँक्यू ऑल सबस्क्रायबर. तर आपल्या साऱ्यांचा सहभाग आणि पाठिंबा मला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास खूप मदत करणार आहे. जे चॅनलवर नवीन आहेत यांनी चला तर मग वाट कशाची पाहताय, स्वप्नालीच रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा. चला आजची रेसिपी पाहूया. आजच्या रेसिपीला सुरुवात करू. आजची रेसिपी आहे मुगाच्या डाळीचा शिरा. मुगाच्या डाळीचा शिरा बनवताना सगळ्यात आधी आपण मुगाची डाळ 2 कप घेतली आहे. 2 कप मुगाची डाळ स्वच्छ करून स्वच्छ धुवून एका भांड्यामध्ये 3 तास पाण्यामध्ये भिजायला ठेवली आणि 3 तास झाल्यानंतर ती मुगाची डाळ आपण मिक्सरच्या सहाय्याने बारीक करून घ्यायची. पूर्णपणे बारीक करून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये आपण अर्धा कप तूप घालायचे. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्येच आपण जी मुगाच्या डाळी बारीक केलेली होती ती मुगाची डाळ आपण त्यामध्येच टाकून घ्यायची आणि व्यवस्थित असं गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत, असं व्यवस्थित ढवळून घ्यायचं. व्यवस्थित असं मिश्रण करत राहायचं. तुम्ही बघू शकता यामधले पाणी सर्व ऑब्झर्व झालेलं आहे. पाणी ऑब्झर्व झाल्यानंतर त्यामध्येच आपण दुधावर जी साय येते ती साय थोडीशी मी यामध्ये टाकली आहे. 1 दिवसाची साय होती ती तशीच काढून मी यामध्ये टाकलेली आहे. पूर्णपणे साय यामध्ये मिक्स झाल्यानंतर आपण असं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. पूर्ण आपली आता साय इथे मिक्स झाली आहे, तर तुम्ही बघू शकता. आणि आता यामध्ये आपण 1.5 कप दूध गरम करून घेतलं आहे आणि ते आता आपण यामध्ये घालायचं आहे. तुम्ही बघू शकता 1.5 कप दूध यामध्ये मी घातलं आहे. 1.5 कप दूध घातल्यानंतर आपण व्यवस्थित पुन्हा एकदा हलवून घ्यायचं. पूर्णपणे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळीकडे आणि 5 मिनटं आपण वाफवायला ठेवायचं. तुम्ही बघू शकता 5 मिनटं वाफल्यानंतर किती मऊ झालेला आहे आपला शिरा. खूप छान झाला आहे. आणि यामध्येच आता आपण 1 कप साखर ॲड करायची. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे साखर ॲड करू शकता. मी इथे 1च कप वापरली आहे साखर. जास्त गोड आवडत नाही त्यामुळे 1च कप घेतले आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त साखर वापरू शकता. तर तुम्ही बघू शकता हा शिरा किती छान व्यवस्थित मऊ झाला आहे. तर आता हे आपला शिरा तयार झालेला आहे. साखर आपण अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची सगळीकडे. गरम मिश्रणमध्ये आपण साखर टाकल्यामुळे साखर लगेचच मेल्ट होऊन सगळीकडे मिक्स होईल, म्हणजे जास्त मेहनत घ्यावी लागणार नाही साखर आपल्याला मिक्स करायला. तर आता तुम्ही बघू शकता आपला मुगाच्या डाळीचा शिरा पूर्णपणे तयार झाला आहे. आणि हा पूर्ण वाफल्यानंतर आपण यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट ॲड करायचे. ड्रायफ्रूट ॲड केल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचे ड्रायफ्रूट यामध्ये. तर ड्रायफ्रूट टाकल्यानंतर आपण थोडीशी विलायची पावडर ही ॲड करून घ्यायची आणि पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे. तर हा बघा आपला मुगाच्या डाळीचा शिरा पूर्णपणे तयार झालेला आहे. तर कसा दिसतोय कमेंट करा. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते पटकन कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.